नमस्कार. आज आपल्याला रताळ्याचे गुलाबजाम करायचे आहेत. अगदी छान आणि लुसलुशीत होतात. त्यासाठी मी 2 रताळे घेतले आहेत आणि कुकरमध्ये पाणी टाकलं 1 तांब्याभर. रताळ्यांमध्ये पाणी न टाकताच आपल्याला ते शिजवून घ्यायचे. अगदी छान मऊ शिजवून घ्यायचे. 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आता शिट्ट्या झाल्या आहेत, आपल्या रताळे शिजले. आता आपण एकीकडे पाक तयार करून घेऊ. पाकासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं वितळू द्यायचं आहे ते. जसं जेवढे रताळे असेल तेवढं तुम्ही साखर जास्त घेऊ शकता. त्यात वेलची पूड आणि थोडं केशर टाकलं आहे. केशर ऑप्शनल आहे, असेल तर टाका. आणि पाक अगदी घट्ट करायचा नाही आहे, पातळच पाक करायचा आहे आपल्याला, नुसतं साखर वितळायची आहे. आता रताळे छान शिजलेले आहे, आपण त्याचे सालं काढून आणि थोडं किसून घेऊ, म्हणजे त्यात थोडंसुद्धा असं रताळ्याचा तुकडा राहणार नाही. आता रताळ्याचा किस मी इथे 1 वाटी मोजून घेतला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्यात मिल्क पावडर घालायची आहे. थोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घालायचं आणि शेवटी सगळी पावडर टाकून द्यायची आहे त्यात. तेवढी पावडर लागतेच एका वाटीला, अर्धी वाटी. आणि छान गोळे करून घ्यायचे. श्रावणात आता भरपूर उपवास येतील. सोमवारी तिखट चालत नाही, तर हे तुम्ही खाऊ शकता. असे छान गोळे तयार करून घेतले आणि तेल ठेवलं होतं मी. तर तेल तापलं आहे की नाही, आपण छोटंसं गोळा टाकून आणि बघायचं, वर लागलीच येतो तो. तेल आधी पूर्ण तापवून घ्यायचं आहे चांगलं कडक आणि मग अगदी लो फ्लेम करायचं आहे. गॅस एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे करायचे आहे. सगळं तळून घ्यायचे छान, अगदी छान खरपूस आणि लालसर असे तळून घ्यायचे आणि आपल्याला गरम गरमच आपल्याला त्या पाकात टाकायचे. हे मी रात्रभर ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा इतके सुंदर होतात.